काय तुम्ही बी त्याच्यातले आहेत? तुम्हाला पण हेअरस्टाईल येत नाही? तर मी पण त्याच्यातलीच आहे हो, मला पण हेअरस्टाईल येत नाही. चला तर मग अशा हॅक्स आपण पाहूयाच. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे व्लॉग्समध्ये. तर आजचा पण मस्त आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझ्यासारख्या ज्या आहेत आळशी म्हणता येईल असं, की त्यांना हेअरस्टाईल बिलकुल करता येत नाही. मला ही अजिबात हेअरस्टाईल करता येत नाही. तर ह्याच्यासाठी मस्त छान छान छोट्या मोठ्या हॅक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्या हॅक्स कोणत्या आहेत, कशा आपण आपल्या लुकला एक वेगळंच हे करू शकतो, हेअरस्टाईल युनिक हेअरस्टाईल बनवून. तर चला, तर जास्त वेळ न घालता लगेच व्हिडिओला तर सगळ्यात आधी तुमचे केस पटकून अशी चुटकीनेशी सेट करून घ्या. कंगवा घेऊन तुमच्या फेस कटला जसं भांग सूट होतं तसा भांग काढून घ्या. तर मला आता वन साईडला सूट होतं म्हणून मी वन साईडला भांग काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे काढून घेतला आहे वन साईडला भाग मी. आणि आता काय करायचे आहे, साहजिकच आहे सगळ्यांच्याकडे, सगळ्या लेडीजकडे असे क्लचर असतात. तर त्या क्लचरनं आपण समोरची हेअरस्टाईल करणार आहे. 100% छान आणि सुरेख अशी हेअरस्टाईल होते ही. समोरून बघू शकता तुम्ही, छान अशी डिझाईन उमटते केसांमध्ये. आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर तुम्ही थोडं तेल लावलं आणि हेअरस्टाईल केली ही समोरच्या बाजूला, तर अतिशय रेखाऊ आणि छान अशी हेअरस्टाईल ही दिसते. तर अशा प्रकारे मी ही बघा हेअरस्टाईल साधी सोपी एका मिनटामध्ये करून घेतलेली आहे. आता सगळे केस पाठीमागून मी व्यवस्थित सिक्युअर करून घेते आहे, व्यवस्थित अशी बांधून घेते आहे. हे बघा, व्यवस्थित अशी बांधून घ्यायची आहे तुम्हाला हवी तशी. तर आता बघा, मी इथं छान छान हॅक्स वापरणार आहे. बघा, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत अशा हॅक्स, आपल्याला घरी बनवायची गरज नाही आहे. तर पहिला असा छानपैकी आंबोडा घालून घ्या. हॅक्स नंबर 1 पहिली हॅक्स आहे. हे असे जे बुचडे आहेत हे ऑनलाईन खूप मिळत आहेत आणि मार्केटला पण आलेले आहे. मेसी बन्स आपण ज्याला म्हणतो ते आणायचं आहे आणि सरळ सरळ असं लावायचं आहे. आणि छान असा आर्टिफिशियल गजरा मळून घ्यायचा आहे. विकतचा गजराही मळू शकता तुम्ही. हे बघा, एक नंबर झाली की नाही तयार. छान साधी सोपी सरळ आणि सुंदर अशी हेअरस्टाईल. ट्रेडिशनलवर खूप छान दिसते, साडीवर चुडीदारवर खूप छान दिसते. आणि अशा प्रकारे समोरचे थोडे केस काढलेले आहेत मी आणि छान सुरेख हेअरस्टाईल तयार झाली की नाही बघा. आता सेकंड नंबरची हेअरस्टाईल पाहूया. त्याच्यासाठी समोरच्या बाजूला तुम्ही जसं तुम्हाला हवे तसं असं 2 पार्टिशन करून पण तुम्ही करू शकता. आता माझ्या फेस कटला वन साईड सूट होतं. तर अशा प्रकारे व्यवस्थित असं घ्यायचं आहे. केसांना अशा आळे वळे घालायचे आहेत, असं गोल गुंडाळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्या. पाठचं माझं व्यवस्थित सेट झालं नव्हतं. तर अशा प्रकारे गुंडाळायचे आहे केस. आणि मस्त छान टिकटॉकच्या पिनांचा इथं मोठ्या मोठ्या ज्या मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्या टिकटॉकच्या पिना इकडं वापरायच्या आहे. आणि सेम वेज इकडं बी यूज करायचं आहे. आता ह्या साईडला मी मोकळं सोडणार नाही, इकडचं आणि इकडचं घेऊन मी काय केलेलं आहे, पाठच्या बाजूला असं इकडे टिकटॉकच्या पिना लावून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे टिकटॉकच्या पिना लावून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित हात फिरून घ्या. माझं इथं थोडंसं विस्कटलेलं. तर अशा प्रकारे पूर्ण केस घ्यायचे आहेत आणि इकडे पण एक छान असा आंबाडा घालून घ्यायचा आहे. साधा सरळ सोपा आणि असं ब्लॅक बोन त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. आता पुढची हॅक खूप सुंदर आहे बरं का, दिसायला पण आणि स्वस्त आणि मस्तसुद्धा आहे. तर थोडेसे केस मी समोर काढून घेते, कारण माझं कपाळ हे खूप मोठं असल्यामुळे समोर थोडीशी केस मी काढून घेते. तुम्हाला आवडत असेल तर काढा. तर बघा, हॅक नंबर 2 असे पण सुद्धा डिझाईनवाले आंबोडे मार्केटमध्ये खूप अवेलेबल आहे. आणि विशेष म्हणजे ह्याला समोर हे असतात चिमटे, क्लचर्स असतात. तर अख्खा आंबाडासुद्धा असा बसू शकतो. बघा, मी तुम्हाला इकडे दाखवते. अख्खा असा आंबाडासुद्धा ह्याच्यामध्ये बसू शकतो. जर तुम्हाला खूपच ओझं वाटत असेल तर तुम्ही काढून असं केसांच्या आतमध्ये पण ह्याला फसवू शकतात आणि कोणाला कळणारसुद्धा नाही हे खोटा आंबाडा आहेत किंवा खोटे केस आहेत. तर बघा किती छान दिसतंय आणि व्यवस्थित बसल्या गेलेलं आहे आणि साधी सरळ आणि सोपी हॅक आहे. आता पुढची हॅक दाखवते तुम्हाला. पुढची हॅक हाच, त्याच्यापैकीच हा एक आंबोडा आहे. तर हा फुलांचा आहे आणि हा सिम्पलवाला आहे. तर हा पण सेम तसेच हेअरस्टाईल ठेवलेली आहे आणि हा
व्यवस्थित असा खोचून घ्यायचा आहे. हे बघा लगेच्या लगे राव खोचला गेला 1 मिनिटात आणि मला खूप आनंद होत होता यांना पाहून, कारण घंटे लागतात मला हेअरस्टाईल बनवायला आणि मला खरं सांगू का येत नाही. तर माझं मस्त हे काम झालेलं आहे. आणि लास्टवाली हेअरस्टाईल तर सगळ्यात सोपी आहे. हे आर्टिफिशियल गजरा तुमच्या ओरिजिनल आंबाड्यामध्ये तुम्ही मारू शकता. तर अशा प्रकारे तर आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणखीन एकदा उद्या भेटूया नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.